हे हाय, वेलकम बॅक. मराठी मॅनेजरमध्ये परत एकदा स्वागत आहे. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या सिरीजमधला हा दुसरा पार्ट आहे. तर यामध्ये आपण थोडंसं आता डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. पहिला इंट्रोडक्टरी पार्ट तुम्ही पाहिलेला नसेल, तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकत आहे. तो पार्ट एकदा बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला एक थोडंसं इंट्रोडक्शन मिळेल, की एक्झॅक्टली HRM काय असतं. तर आता मानव संसाधन व्यवस्थापन यावर आपण बोलत होतो आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी 4 टॉपिक कव्हर करणार आहे. मीनिंग काय आहे त्याचा अर्थ थोडासा परत एकदा मी रिवाइज करणार आहे. डेफिनेशन आपण बघणार आहोत 2 रिसर्चर्सची. नेचर ऑफ HRM म्हणजे स्वरूप काय असतं त्याचं आणि त्याची व्याप्ती काय असते. हे 4 टॉपिक आपण कव्हर करणार आहोत. सो कमिंग बॅक टू आवर टॉपिक मीनिंग काय आहे, याचा अर्थ काय आहे? तर an organization is a made up of people. एक कोणतीही संस्था जी असते ती लोकांपासून बनलेली असते हे आपण बघितलेलं होतं. अँड इट वर्क्स बिकॉज ऑफ देम. जर लोक नसतील तर ती संस्था चालणार नाही. त्यामुळे हे जे व्यक्ती आहेत आपल्या कंपनीमधले हे लोक जे आहेत हे आपल्यासाठी खूप महत्वाचे असतात. हे आपण समजून घेतलेलं होतं. विदाउट पीपल अँड ऑर्गनायझेशन कॅनॉट एक्झिस्ट. फक्त मशीन्स लावले, फक्त एक इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं, फक्त पैसा लावला, तर ती ऑर्गनायझेशन चालू शकत नाही, जर त्याच्यामध्ये लोक नसतील काम करणारे. Organizations depends on many factors like material, money, machinery and human resource. जसं बघितलं होतं आपण की मटेरियल आपल्याला लागतं. ज्या ज्या गोष्टी आहे, रॉ मटेरियल आहे ते आपल्याला लागणार आहे, पैसा लागणार आहे, मशिनरी लागणार आहे, म्हणजे जी काही यंत्रसामग्री असते आणि त्यासोबत आपल्याला माणसंही लागणार आहेत. आउट ऑफ ऑल दिस आता ह्या सगळ्यांमध्ये जे ह्युमन रिसोर्स आहे ते सगळ्यात इम्पॉर्टंट असतं. हेही आपल्याला माहिती आहे. दिस इज बिकॉज ऑफ यूज ऑफ फिजिकल रिसोर्सेस सच एज tools, lands, machines and money depend on how humans handle them. लोक कसे हे हँडल करणार आहेत, ज्या काही यंत्रसामग्री आहे, जी काही जमीन आहे, जी मशीन आहे आपल्याकडे किंवा पैसा जो आपण लावतो आहे, तर ते कोण हँडल करणार आहे? तर आपले ह्युमन्स हँडल करणार आहेत, आपले मनुष्य हँडल करणार आहेत आणि ते कोणत्या प्रकारे वापरणार आहेत त्यावर डिपेंड असतं, त्यावर अवलंबून असतं की कंपनी किती सक्सेसफुल होणार आहे. आता दुसरे रिसोर्सेस जे आहेत ते जरी कमी झाले किंवा वेअर आउट झाले म्हणजे काळानुसार त्याची क्षमता कमी होत गेली तरी सुद्धा माणसाची क्षमता कमी होत नाही. इनफॅक्ट ह्युमन रिसोर्स कॅन बिकम बेटर. आता जितका वेळ तुम्ही लावाल, जितके माणसं कामं करत जातील, तेवढ्या एक्सपिरियन्स नंतर त्यांची कपॅसिटी किंवा त्यांची शक्ती जी आहे ती जास्त चांगली होत जाते किंवा त्याची व्हॅल्यू वाढत जाते जसा जसा वेळ जाणार आहेत. सो आपल्याकडे हे जे मानव आहेत त्यांची ही क्वालिटी नेहमी चांगली होत जाते. प्रोव्हायडेड आता ह्यात काय आहे, कोणत्या फॅक्टरवर हे डिपेंड आहे की तिथलं वातावरण कसं आहे. वातावरण म्हणजे आपण हे नाही म्हणत आहे की हवामान. ओके. आपलं इथं एन्व्हायरमेंट म्हणजे त्या व्यक्तीला त्या कंपनीमध्ये कसं एक एन्व्हायरमेंट मिळतंय. म्हणजे तिथले लीडर्स कसे आहेत, तिथल्या फॅसिलिटीज कशा आहेत, तिथली स्वच्छता कशी आहे, त्यावर डिपेंड असतं, की ह्युमन्स जे आहेत, जे मानव आहेत आपल्याकडे, ते किती चांगले कामं करतील. Human resources refer to those people who are willing to use their skills. आता हे सगळ्यात महत्वाचं आहे. जे व्यक्ती त्यांच्यामध्ये असलेले कौशल्य वापरण्याचा त्यांची इच्छा आहे, ते आपले ह्युमन रिसोर्स आहेत. ज्यांची इच्छा नाहीये ते आपले ह्युमन रिसोर्स होऊ शकत नाहीत. ओके. कारण की आपल्याला ह्या ऑर्गनायझेशनला, ह्या संस्थेला सक्सेसफुल बनवायचं आहे. आणि ते सक्सेसफुल तेव्हाच होऊ शकेल जेव्हा आपल्याकडे असलेले मानव जे आहेत ते त्यांच्या कौशल्यांचे आणि प्रयत्नांची पूर्णपणे योगदान देतील यशासाठी कंपनीच्या. तेव्हा त्या ह्युमनला आपण रिसोर्स म्हणू शकू. ओके. नाही तर मग एखादा व्यक्ती जॉईन करेल, तो काहीच न काम करता
त्या कंपनीला सोडून पण देईन कित्येक दिवसांनी किंवा महिन्यांनी किंवा वर्षांनी. पण तो आपला मग रिसोर्स नाही झाला. तो फक्त ह्युमन झाला आपल्या कंपनीमधला. ओके. तर हे याचा थोडक्यात अर्थ आहे ह्युमन रिसोर्सचा. आता याची व्याख्या बघूया. अकॉर्डिंग टू मायकल ज्युलियस, आता यांनी काय सांगितलंय, की जे आपले मानव संसाधन असतात, हे एकसंध घटक आहेत. एक होल कन्सिस्टिंग, म्हणजे हे एकमेकांवर अवलंबून असतात. ओके. किंवा एकमेकांवर परस्परावलंबी असतात. त्यांचा एकमेकांशी परस्परांशी संबंधही असतो, ते संबंध ते असतात. अँड इंटरॅक्टिंग फिजिओलॉजिकली, म्हणजे शारीरिकरित्या ते एकमेकांशी संवाद साधतात, परस्पर संवाद साधतात, किंवा सामाजिकरित्या ते संवाद साधतात, किंवा मानसशास्त्रीय म्हणजे सायकोलॉजिकली, किंवा एथिकल म्हणजे नैतिक घटकांसुद्धा ते बनलेले असतात. ओके. आता परत एकदा बघूया. ह्युमन रिसोर्स इज अ होल कन्सिस्टिंग of interdependent, interrelated, and interacting physiologically, sociologically, psychologically, and ethical components. आता ही जी डेफिनेशन दिलेली आहे ह्युमन रिसोर्सची, ती मायकल ज्युलियसने दिलेली आहे. आणि एडविन फ्लिपो यांनी काय आपल्याला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटची डेफिनेशन दिली आहे ती बघूया. तर आता हे फक्त ह्युमन रिसोर्स बद्दल बोलत होते. ठीक आहे. फक्त ह्युमन रिसोर्स कशाला म्हणता येईल ते यांनी सांगितलेलं आहे. पण यांनी काय सांगितलेलं आहे, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट ही प्रक्रिया यांनी सांगितलेली आहे. आता एक्झॅक्टली या ह्युमन्सना, या मानवांना आपल्याला कसं यांचं व्यवस्थापन करायचं आहे. आता ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हे काय आहे, एक प्लॅनिंग आहे, ऑर्गनायझिंग आहे, कोऑर्डिनेटिंग आहे, डिरेक्टिंग आहे आणि कंट्रोलिंग आहे. कोणाचं? ऑफ मेंटेनन्स, प्रोक्युअरमेंट, कंपन्सेशन, इंटिग्रेशन, डेव्हलपमेंट अँड सेपरेशन ऑफ ह्युमन रिसोर्सेस. म्हणजे एखादा व्यक्ती जेव्हा तो एखाद्या कंपनीमध्ये येतो, जेव्हा प्रोक्युअर होतो, जसं आपण म्हणतो ना, आपण सामानाचं प्रोक्युअरमेंट करतो किंवा रॉ मटेरियलचं प्रोक्युअरमेंट करतो, तसंच आपल्या ह्या ह्युमन रिसोर्सला सुद्धा आपण प्रोक्युअर करत असतो. ज्या प्रक्रियेला आपण हायरिंग पण म्हणतो किंवा रिक्रुटमेंट पण म्हणतो. ओके. सो जेव्हा आपण प्रोक्युअर करतो, तेव्हा आपण त्यांना काय करतो, त्यांना मेंटेन करायचा प्रयत्न करतो, त्यांना सांभाळण्याचा प्रयत्न करतो, किंवा त्यांना जे काय त्यांचं काम आहे त्याच्यासाठी काय कंपन्सेशन देता येईल, किंवा त्यांना कसं आपल्या कंपनीमध्ये सामावून घेता येईल, त्यांची डेव्हलपमेंट कशी करता येईल, आणि जेव्हा ते सोडून जातील तर ती सोडण्याची प्रक्रिया सुद्धा कशी होईल, हे सगळं जे केलं जातं हे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आहे. ह्युमन रिसोर्स टू दी एंड दॅट अन ऑर्गनायझेशनल, इंडिव्हिज्युअल अँड सोशल ऑब्जेक्टिव्ह आर अचीव्ह. म्हणजे आपण जेव्हा हे मानव हायर करतो किंवा रिक्रूट करतो, तेव्हा फक्त आपण ऑर्गनायझेशन बद्दल नाही विचार करत आहे, आपण त्या व्यक्तीचाही विचार करतोय इंडिव्हिज्युअली, आणि त्या सोसायटीचा सुद्धा, किंवा त्या पूर्ण समाजाचा सुद्धा आपण विचार करतोय, की त्यांची उद्दिष्टे कशी आपण साध्य करणार आहोत. ओके. सो ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट इज द प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, कोऑर्डिनेटिंग, डिरेक्टिंग अँड कंट्रोलिंग. आता हे पण आपण थोडंसं बघणार आहोत जेव्हा आपण फंक्शन्स बघूया. आणि ऑफ व्हॉट? मेंटेनन्स, प्रोक्युअरमेंट, कंपन्सेशन, इंटिग्रेशन, डेव्हलपमेंट अँड सेपरेशन ऑफ ह्युमन रिसोर्स टू दी एंड दॅट अन ऑर्गनायझेशनल, इंडिव्हिज्युअल अँड सोसायटल ऑब्जेक्टिव्ह आर अचीव्ह. ओके. आता हे थोडंसं लक्षात ठेवण्यासारखं आहे, की एक्झॅक्टली ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे काय असतं. आणि ही खूप सोपी साधी अशी एडविन फ्लिपोने दिलेली व्याख्या आहे, जी तुम्ही कुठेही तुम्हाला जर प्रश्न विचारले गेले किंवा इंटरव्ह्यू मध्ये विचारले गेला, तर तुम्ही हे सहजरित्या सांगू शकता. प्लस ही एक व्याख्या जर तुम्ही लक्षात ठेवली तर तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी यातनं सांगता येतात. जर कोणी विचारलं फंक्शन्स काय आहे, किंवा आपण काय काय स्कोप आहे, तर या सगळ्या गोष्टींचं उत्तर देताना तुम्हाला ह्या फक्त एक डेफिनेशनची किंवा एक व्याख्येची मदत होऊ शकते पूर्णपणे.
आता बघूया नेक्स्ट टॉपिक, नेचर ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. नेचर ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट मध्ये जे पॉइंट्स येतात ते आहे युनिव्हर्सल इन नेचर, ऍक्शन ओरिएंटेड, फोकस्ड ऑन पीपल डायमेन्शन, ग्रोथ ओरिएंटेड, कॉर्डियल इंटिग्रेशन, चॅलेंजिंग फंक्शन, सप्लिमेंटरी सर्व्हिस, मल्टी डिसिप्लिनरी फंक्शन्स. आता हे एवढे जे नेचर आहेत ते एक्झॅक्टली काय आहे ते अजून विस्तारितरित्या समजून घेऊया. पहिलं जे आहे युनिव्हर्सल इन नेचर म्हणजे सार्वत्रिक स्वरूप आहे याचं. जे आपलं HRM आहे हे आपल्याला सगळीकडे याची गरज असते. म्हणजे फक्त आपल्याला हायर अँड फायर यासाठी याची गरज नाहीये. हे आधी होतं की जेव्हा फक्त HR ला यासाठी कंपनीमध्ये ठेवलं जायचं की जेणेकरून तो हायरिंग करेल आणि शेवटी लोकांना काढून टाकेल. या दोन फंक्शन साठी त्याला बघितलं जायचं. पण आता जे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट डेव्हलप झालेलं आहे तर त्याच्यात सगळ्या गोष्टींचा समावेश केला जातो. प्लस या ह्युमन रिसोर्स मॅनेजची गरज सगळ्या गोष्टींमध्ये असते. म्हणजे ते गव्हर्नमेंटल असू दे किंवा नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन असू दे, पब्लिक किंवा प्रायव्हेट असू दे, एज्युकेशनल असू दे, नॉन एज्युकेशनल असू दे किंवा कॉर्पोरेट असू दे. आणि हे प्रत्येक एरियामध्ये इम्पॉर्टंट आहे. त्याचं एक्झिस्टन्स जे आहे ते लिमिटेड नाहीये. म्हणजे कोणत्या गोष्टीसाठी? ओन्ली पर्सनल फंक्शन, प्रेफरेबली इट इज कॉमन टू ऑल फंक्शनल एरियाज. म्हणजे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हे फक्त पर्सनल मॅनेजमेंट किंवा HR डिपार्टमेंट पर्यंत लिमिटेड नाहीये. ह्याची गरज जी आहे ती प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये आहे. मग ते मार्केटिंग असू दे, सेल्स असू दे, प्रोडक्शन असू दे किंवा फायनान्स असू दे किंवा इतर कोणतेही डिपार्टमेंट असलं तरी सुद्धा HR ची आपल्याला गरज असते. आता HRM ची गरज ही या डिपार्टमेंट मध्ये कोणत्या रीत्या असणार आहे? तर जो आपला HR मॅनेजर आहे तो मार्केटिंग मध्ये हे सांगू शकतो की कोणत्या रीत्या आपल्याला कोणत्या व्यक्तींची गरज आहे किंवा तुम्ही कोणत्या प्रकारे म्हणजे मॅनेजर्सनी मोटिवेट केलं पाहिजे त्याच्या टीमला की जेणेकरून मार्केटिंगचं काम ते अजून चांगल्यारीत्या करू शकतील. अशा बऱ्याच गोष्टींचं डिरेक्शन आपण देत असतो HRM च्या अंडर. दुसरं नेचर काय आहे? ऍक्शन ओरिएंटेड, कृती प्रधान आहे हा. म्हणजे याच्यात आपल्याला काम करावंच लागतं. याच्यात फक्त आपल्याला रेकॉर्ड्स ठेवण्याचं काम नाहीये किंवा फक्त रूल बुक बनवण्याचं किंवा लोकांना हायर करण्याचं, प्रोक्युअर करण्याचं काम नाही आहे. पण प्रत्येक गोष्टीमध्ये याची आपल्याला गरज लागणार आहे आणि त्याला ऍक्शन्स घ्याव्या लागतात. द इश्यूज ऑफ एम्प्लॉईज ॲट दी वर्कप्लेस, काहीही समस्या असतील त्या आपल्याला सॉल्व्ह कराव्या लागतात. प्रत्येक पॉलिसीला चेक करावं लागतं की आपल्या कंपनीची पॉलिसी काय आहे, आपले लॉज काय सांगतात, इंडियन लॉज किंवा फॉरेन कंपनी असेल तर फॉरेन लॉज काय सांगतात आणि त्यानुसार त्या प्रत्येक सिच्युएशनला, त्या इश्यूला आपलं कसं हँडल करायचं आहे ते आपल्याला लक्ष द्यावं लागतं. फोकस्ड ऑन पीपल डायमेन्शन म्हणजे लोक केंद्रित उद्दिष्टे असतात. आता याचा बघा, जर आपण सेल्सचा विचार केला तर सेल्समध्ये आपण काय म्हणतो की प्रॉडक्ट चांगलं असलं पाहिजे, त्याच्यात आपलं डिजिटल मार्केटिंग छान झालं पाहिजे, आपली टीम चांगली असली पाहिजे. पण याच्यात काय आपला मेन फोकस कोणावर आहे? फक्त व्यक्तींवर. आपल्याला लोक केंद्रित सगळे उद्दिष्टे किंवा आपली डायमेन्शन्स ठेवावे लागतात. HRM is basically focusing on developing people at work both at individual and group level. म्हणजे असं नाहीये की आपल्याला एका व्यक्तीची डेव्हलपमेंट करायची इंडिव्हिज्युअली, पण तो ग्रुप बरोबर कसा आहे त्या अख्ख्या ग्रुपची सुद्धा आपल्याला डेव्हलपमेंट करावी लागते. इट सीक्स टू correlate the capabilities of employees with the requirement of the job. म्हणजे आपल्याला लिंक कशाची बनवायची आहे? लिंक बनवायची आहे की व्यक्तींची कॅपॅबिलिटीज काय आहे, त्यांची स्ट्रेंथ काय आहे आणि आपली रिक्वायरमेंट काय आहे, आपली गरज काय आहे. ह्याच्यामध्ये जी लिंक बनवणार आहोत आपण ती आपली पीपल ओरिएंटेड जास्त असणार आहे आणि ना की प्रॉडक्ट कसं आहे, किती पैसा लावलाय किंवा इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे. आपण फक्त व्यक्तींवर जास्त फोकस करणार आहोत. ग्रोथ ओरिएंटेड
आता याचं चौथं नेचर काय आहे, की आपण विकास केंद्रित आहोत. आपल्याला प्रत्येक वेळेस हे बघावं लागतं, की आपले जे ह्युमन्स आहेत, त्यांची कॅपॅबिलिटीज आहे, ती डेव्हलप होतीये आणि ती फुल्ली डेव्हलप होतीये. आणि ते मेंटेन पण होत आहेत. कशामुळे? रिवॉर्ड सिस्टम. म्हणजे त्यांना कंपन्सेशन काय द्यायचंय, त्यांची हाईक किती करायची आहे किंवा त्यांना काय बोनस द्यायचे आहेत, की जेणेकरून ते आपल्या कंपनीमध्ये टिकून राहतील अकॉर्डिंग टू दी एक्सपेक्टेशन. आता व्यक्तीची एक्सपेक्टेशन पण आपल्याला फुलफिल करायची आहे. म्हणजे एखादा से मॅनेजरल लेवलला असेल, तर त्याला आपण हे नाही म्हणू शकत, की आम्ही तुला Amazonचे कूपन देऊ बोनसमध्ये. कारण त्याची ती गरज मिटलेली आहे. तो आता या लेव्हलला आहे, की तो अ, या छोट्या-छोट्या कूपन्सच्याही पुढे कुठेतरी बघतोय. मग अशा लेव्हलला आपण काय रिवॉर्ड देऊ शकतो, हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता, की एखादा मॅनेजरल लेव्हलला जर व्यक्ती असेल, तर तुम्ही त्याला काय रिवॉर्ड सिस्टम सेट कराल किंवा त्याला कोणत्या प्रकारे तुमच्या कंपनीमध्ये टिकवून ठेवता येईल, याच्यासाठी तुम्ही काय एफर्ट्स घेऊ शकता हे कमेंटमध्ये सांगा आणि मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन, की बरोबर आहे की नाही. The reward system should consistently or constantly motivate the employees. म्हणजे आता दरवर्षी जर तुम्ही ख्रिसमसच्या वेळेस सिक्रेट सांता खेळत असाल, तर तुम्ही मोटिवेट करणार नाही लोकांना. कारण सिक्रेट सांता सारखे गेम्स हे प्रत्येक कंपनीमध्ये खेळतात. त्यामुळे तुम्हाला जर कॉन्स्टंटली सारखं-सारखं त्यांना मोटिवेट करत ठेवायचं असेल, तर तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी वर लक्ष द्यावं लागेल किंवा त्यांचा स्टँडर्ड परफॉर्मन्स कसा अचीव्ह होता येईल. मग आता ह्यात आपण काय करू शकतो? T&D, ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट, की एखाद्या व्यक्तीचा जर परफॉर्मन्स आहे, तो आपल्याला चांगला करायचा आहे, त्याचं काम करण्याची त्याची कॅपॅबिलिटी वाढवायची असेल, तर त्याला छानरित्या ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट आपण देऊ शकतो. एखादा ट्रेनिंग कोर्स डिझाइन करू शकतो. ट्रेनिंग इज ऑल्सो ऑफर्ड टू एम्प्लॉईज टू डिस्कवर अँड डेव्हलप देअर पोटेन्शियल. म्हणजे कित्येकदा असं होतं, की एखादं ट्रेनिंग घेतल्यानंतर आपल्या एम्प्लॉईजना कळणार आहे, की अरे मला हे पण येत होतं, पण मला आजपर्यंत कळलंच नव्हतं, की माझ्यामध्ये हे पोटेन्शियल आहे. त्यामुळे ते डिस्कव्हरही करतात कित्येक गोष्टी आणि कित्येक गोष्टी त्या ऑलरेडी त्यांना ज्या माहिती आहेत त्या डेव्हलपही करतात. Job rotation is also used to analyze the overall performance of the job. आता हे जॉब रोटेशन म्हणजे काय? तर एखाद्या व्यक्तीला आपण एकाच डिपार्टमेंटमध्ये ठेवलं. सपोज एखादा सेल्सचा व्यक्ती आहे. ओके. त्याला आपण सेल्स डिपार्टमेंटमध्येच ठेवलं 10 वर्ष. तर काय होईल? तो कंटाळून एक दिवशी सोडून जाईल. ओके. जनरली आता हा टाइम स्पॅन खूपच कमी झालाय म्हणजे तुम्ही 1 वर्ष सुद्धा एकाला सेम डिपार्टमेंटमध्ये ठेवू शकत नाही. तोच तर त्याला ते काम खरंच मनापासून आवडत नसेल. आता मग ह्याच्यात आपल्याला काय सोल्युशन आहे? तर जॉब रोटेशन. जॉब रोटेशन काय म्हणजे काय? आता सेल्स डिपार्टमेंट सपोज तुमचं खूप व्हरायटीचं असेल. सपोज Amazon सारखी कंपनी आहे. तर आता त्यात सेल्स आहे क्लोथिंगचं. ओके. मग त्याच्यात आहे ग्रॉसरी किंवा इलेक्ट्रॉनिक्स. ठीक आहे. आता सपोज तुम्हाला असं असेल की एखादा एम्प्लॉई आहे की ज्याला सेल्सच येतं म्हणजे तो जास्त करून दुसऱ्या काही गोष्टी त्याच्या डेव्हलप करायचा तुम्ही प्रयत्न केलेला आहे पण त्या डेव्हलप झालेल्या नाहीयेत. तर मग तुम्ही काय करू शकता जॉब रोटेशनच्या अंडर ऍटलिस्ट तुम्ही त्याची कॅटेगरी चेंज करत राहा. की तो इलेक्ट्रॉनिक मध्ये असेल तो ग्रॉसरी मध्ये टाका, ग्रॉसरी मध्ये असेल तर क्लोथिंग मध्ये टाका किंवा तुमचे जॉब लोकेशन पण तुम्ही चेंज करू शकता. त्याच्यामुळे एक नाविन्य येतं जॉब करण्यामध्ये, एखादं काम करण्यामध्ये. आता जर अशी पॉसिबिलिटी असेल, की तुमचा हा जो व्यक्ती आहे, जो सेल्समध्ये आहे, तो स्वतःला डेव्हलप करतोय. तुम्ही ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट त्याला केलेलं आहे आणि त्याची काही स्किल्स डेव्हलप झालेत आणि त्यांनी कोणतं तरी डिजिटल मार्केटिंगचं सर्टिफिकेशन केलेलं आहे. तर त्याला थोड्याशा रिस्पॉन्सिबिलिटीज इथल्या पण देऊ शकता तुम्ही, की एखादा कॅम्पेन रन करणं किंवा कंटेंट रायटिंग करणं. असे छोटे-छोटे त्याला रोल्स देऊन तुम्ही त्याचे जे इंटरेस्ट आहे ते कंटिन्यू ठेवू शकता. ओके.
कॉर्डियल इंटिग्रेशन, आता फिफ्थ पॉइंट काय म्हणतो नेचरचा, कॉर्डियल इंटिग्रेशन म्हणजे functions of developing and restructuring harmonious relationship, म्हणजे आपले जे एम्प्लॉईज आहेत, ठीक आहे, आता जसं म्हणतो की जेव्हा घरात चार लोक राहतात तेव्हा कधी ना कधी भांड्याला भांड लागणारच. म्हणजे जेव्हा आपल्या कंपनीमध्ये भरपूर लोक असतील तेव्हा कधी ना कधी भांडणं होणारच आहेत. पण तरी सुद्धा तुम्ही एक प्रयत्न हा करू शकता की कसं ह्यांचं जे रिलेशन आहे हे चांगलं राहील, जेणेकरून काय आपलं मेन उद्दिष्ट काय, की आपले ह्युमन्स जे आहेत ते टिकले पाहिजे, त्यांनी छान परफॉर्म केलं पाहिजे, आपलं कंपनीची ग्रोथ झाली पाहिजे. त्यासाठी तुम्ही काय फंक्शन्सला डेव्हलप करताय किंवा रिस्ट्रक्चरिंग करताय, म्हणजे कंपनीची जे स्ट्रक्चर आहे, जी हायरार्कियल ऑर्डर आहे, ती कशी तुम्ही चेंज करताय किंवा टीम्स कशा तुम्ही डेव्हलप करताय याच्यावर सुद्धा डिपेंड असतं, की तुम्ही लोकांमध्ये कसे रिलेशन्स चांगले टिकवून ठेवताय. It coordinates and controls the human resources in the organization in such a manner to produce maximum result. म्हणजे आपल्याला यांचे जे रिलेशन चांगले होणार आहेत त्याच्यामुळे काय होईल, लोकांना रोज कंपनीमध्ये येण्याची इच्छा होईल, त्यांना कंटिन्युअसली काम करण्याची इच्छा होईल, त्यांना एकमेकांसोबत छान वाटेल, जेणेकरून ते अजून काम करण्याचा प्रयत्न करतील, चांगले रिझल्ट देण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे आपल्याला त्यांचे जे एकात्मता आहे, त्यांची इंटिग्रेशन जे आहे ते आपण चांगलं कॉर्डियल ठेवायचंय, चांगलं ठेवायचंय, पॉझिटिव्ह ठेवायचंय. ओके. चॅलेंजिंग फंक्शन, आव्हानात्मक कार्य आहे हे. द नेचर ऑफ पीपल इज व्हेरी कॉम्प्लेक्स. आता हे नेचर म्हणजे स्वभाव व्यक्तींचा स्वभाव जो आहे की त्यांचं स्वरूप आहे हे खूप डिफिकल्ट असतं. आता तुमच्या कंपनीमध्ये जर 10 लोक असतील किंवा 100 असतील किंवा 1000 असतील, तर प्रत्येकाचं बिहेवियर वेगळं आहे, प्रत्येकाची सायकोलॉजी वेगळी आहे, प्रत्येकाची एन्व्हायरमेंट वेगळं आहे, त्याचा एक्सपिरियन्स, त्याचा बॅकग्राऊंड किंवा त्याची पर्सनॅलिटी, हे सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या असतात. आणि मग जेव्हा तुमच्याकडे 10 जरी व्यक्ती असतील तुमच्या टीममध्ये, तर त्यांना मॅनेज करणं हे खूप डिफिकल्ट असतं, खूप आव्हानात्मक असतं. म्हणून मॅनेजमेंट ऑफ ह्युमन रिसोर्स डिमांड्स व्हेरी क्लोज सुपरविजन. तुम्हाला खूप जवळून त्यांच्यावर लक्ष ठेवावं लागेल किंवा त्यांचं मॅनेजमेंट करावं लागेल. इट इज व्हेरी क्रिटिकल टास्क. खूप डिफिकल्ट आहे त्यांना कंट्रोल करणं किंवा त्यांचं कोऑर्डिनेशन करणं. का? कारण की ते ह्युमन्स आहेत. आपल्याला हे खूप महत्वाची गोष्ट जी लक्षात ठेवायचं आहे ते, की ते ह्युमन बीइंग्स आहेत ॲट द एंड ऑफ द डे. ते आपल्या मशीन्स नाही आहेत, की ज्यांना तुम्ही एकदा प्रोग्राम केलं, एकदा ट्रेनिंग दिलं, की ते तसेच वागतील. सो ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये जर तुम्ही तुमचं करिअर घडवत असाल किंवा तुमचं त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल, तर तुम्हाला हे लक्षात ठेवलं पाहिजे, की आपण ह्युमन सोबत डील करणार आहोत आणि त्यांना समजून घेणं खूप अवघड असतं. त्यामुळे एखादा व्यक्ती जर खूप तुम्हाला चॅलेंजेस देत असेल, एखादा एम्प्लॉयी जो आहे, तो खूप भांडखोर आहे किंवा खूप टीममध्ये त्रास देतोय किंवा प्रॉब्लेम्स क्रिएट करतोय, तर आपण डायरेक्ट त्याची स्टेप त्या व्यक्तीला कंपनीमधून काढून टाकणं ही नसते. पण त्याची काय ॲक्चुअल इश्यूज आहेत, त्याचे काय बॅकग्राऊंड आहे त्या इश्यूच्या मागे, हे समजून घेणं, त्याला कन्सल्ट करणं, त्याचे करेक्टिव्ह बिहेवियर्स डेव्हलप करणं, म्हणजे त्याची एका दृष्टीने त्याची पूर्ण पर्सनॅलिटी डेव्हलप करणं, त्याचं बिहेवियर चेंज करणं, हे आपल्याला करावं लागणार आहे. आणि हे करणं सोपं नसतं, कारण की प्रोग्रामिंग आपण करू शकत नाही. आपण व्यक्तीला रिबूट करू शकत नाही किंवा रिस्टार्ट करू शकत नाही. त्यामुळे त्यांना जर आपल्याला सांभाळायचं असेल, तर तुमचा टास्क खूप आव्हानात्मक असणार आहे, खूप डिफिकल्ट असणार आहे. एच-आर मॅनेजर जो आहे, त्याला काय करावं लागतं? खूप केअरफुल राहावं लागतं. मध्ये? तर कंट्रोल करण्यामध्ये आणि डीलिंग विदाउट हर्टिंग देअर सेंटिमेंट्स. आता कोणत्या व्यक्तीला तुमच्या कोणत्या गोष्टीचा किती वाईट वाटेल, हे तुम्ही सांगूच शकत नाही.
म्हणजे कित्येकदा असं होतं की आपण मस्ती मजाकमध्ये एखादी गोष्ट बोललेलो असतो आणि ती एखाद्या व्यक्तीला खूप आवडते आणि एखाद्या व्यक्तीला अजिबात आवडत नाही. सो तुम्ही कोणत्या प्रकारच्या व्यक्तींशी डील करत आहात आणि त्यांचे सेंटिमेंट्स, त्यांचे इमोशन्स विदाउट हर्टिंग, त्यांना कोणताही त्रास न होऊ देता तुम्ही कसं त्यांना कंट्रोल करताय. सप्लिमेंटरी सर्व्हिस, आता हे पूरक सेवा आहे. HR also plays supportive role by assisting. आपण कोणाला असिस्ट करणार आहोत किंवा कोणाला ऍडवाइस करणार आहोत, तर जे कोणी ऑपरेशनल किंवा फंक्शनल मॅनेजर्स असतील, म्हणजे आपल्याला फक्त आपल्या HR डिपार्टमेंट पर्यंत लिमिटेड राहणार नाही आहोत आपण. तर आपण प्रत्येक डिपार्टमेंटचा जो ऑपरेशनल किंवा फंक्शनल मॅनेजर असणार आहे, त्याला सुद्धा आपण असिस्ट करणार आहोत. कसं असिस्ट करणार? तर त्याला स्पेशलिस्ट ॲडवायझर बनणार आहोत आपण त्याचं. ते ते ॲडवाइजही करतात, ते सुपरवाइजही करतात आणि गाईडही करतात, की त्यांचे म्हणजे आपले दुसरे ऑपरेशनल किंवा फंक्शनल मॅनेजर्स आहेत, त्यांना जर त्यांचे पर्सनल टास्क अचीव्ह करायचे असतील, तर ते कोणत्या रित्या करता येईल आणि कसं इफेक्टिव्हली करता येईल हे आपण त्यांना सप्लिमेंटरी सर्व्हिस देणार आहोत. आपण त्यांना त्यांचे गाईडन्स देणार आहोत किंवा त्यांचे सुपरवायझर बनणार आहोत, त्यांचे ॲडवायझर बनणार आहोत. मल्टी डिसिप्लिनरी फंक्शन, आता हे तुम्ही कित्येकदा वाचलंही असेल बऱ्याच ठिकाणी किंवा ऐकलंही असेल, की HR डिपार्टमेंट, HRM हे जे आहे, हे खूप शाखांनी बनलेलं आहे. हे बहुशाखीय कार्य आहे. तर कसं, आता आपण बघायला गेलं तर ह्युमन्स आहेत आपल्यासोबत. आता या ह्युमन्सची सोशिओलॉजी पण असते, अँथ्रोपोलॉजी मध्ये पण असतात, इकॉनॉमिक्स मध्ये पण असतात आणि सायकोलॉजी मध्ये पण असतात. आणि या सगळ्या ज्या लॉजीज आहेत त्या सगळ्यांचं मिळून आपण काम करत असतो. कारण तुमच्या एका डिसिजनचा इफेक्ट या सगळ्यांवर होणार आहे. सो इट इज क्रुशियल, खूप डिफिकल्ट आहे एखाद्या ऑर्गनायझेशनसाठी आणि त्यासाठी ही HRM कन्सेप्ट बनली होती. इट derives ideas, concepts, practice and principles from various soft disciplines such as this. Okay. आता या डिसिप्लिन्सना समजून घेणं पण खूप आवश्यक असतं. त्यामुळे HRM जो आहे हा सगळ्या गोष्टींना रिलेट करू शकतो आणि तो ह्युमन बिंग सोबत डील सुद्धा आरामात करू शकतो. ऑनगोईंग प्रोसेस ही सतत चालणारी प्रोसेस आहे. तुमचं काम फक्त व्यक्ती जेव्हा कंपनीमध्ये येईल आणि जेव्हा जाईन तेव्हा नसणार आहे. तर तो व्यक्ती जेव्हापासून आला आहे आणि जेव्हापर्यंत तो जाणार आहे, त्या पूर्ण प्रक्रियेमध्ये तुम्ही इन्व्हॉल्व असता. म्हणजे तुमची गरज ही दिवसाच्या प्रत्येक सेकंदाला, प्रत्येक तासाला, प्रत्येक दिवसाला आणि पूर्ण वर्षाला असते. सो तुमचं फंक्शन हे फक्त तुमच्या एखाद्या पर्टिक्युलर टाइम डेटला आपण रिस्ट्रिक्ट करू शकत नाही. हे प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये प्रेझेंट असतं आणि कंटिन्युअसली चालत राहणारी ही प्रक्रिया आहे. सो तुम्ही जर HR मध्ये तुमचं करिअर बनवत असाल किंवा तुम्ही विचार करत असाल, तर तुमची खूप मोठी डिमांड आहे, कंटिन्युअसली डिमांड राहणार आहे आणि प्रत्येक कंपनीमध्ये डिमांड असणार आहे. लास्ट टॉपिक, स्कोप ऑफ HRM. आता स्कोप म्हणजे की कुठे कुठे तुमचं काम असणार आहे, कुठे कुठे तुमची व्याप्ती असणार आहे ते बघूया. तर प्रोक्युअरमेंट, ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट, जॉब अनालिसिस, कॉम्पन्सेशन, एम्प्लॉई रेकॉर्ड्स, एम्प्लॉई वेलफेअर, इंडस्ट्रियल रिलेशन. तर ह्यातल्या काही काही गोष्टी तुम्हाला ऑलरेडी माहिती असतील, पण तरी सुद्धा एक थोडं विस्तारित स्वरूपात आपण बघून घेऊया. प्रोक्युअरमेंट म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीला हायर करणं किंवा रिक्रूट करणं. ओके. तर त्याच्यासाठी आपल्याला HR ची गरज असते, त्याची व्याप्ती असते किंवा स्कोप असतो आपल्या HRM चा. आता ह्यात एखाद्याला हायर करताना आपल्याला त्याला अट्रॅक्ट करावं लागतं. मग अट्रॅक्ट करण्यासाठी आपण वेगवेगळ्या जॉब पोस्टिंग्स करतो, वेगवेगळे ऑफर्स देतो, वेगवेगळ्या फॅसिलिटीज त्याच्यात मेन्शन करतो.
एकदा व्यक्ती अट्रॅक्ट झाला आणि त्यांनी अप्लाय केलं, तर आपण त्याचा रिझ्यूम जो आहे तो सिलेक्ट करू. त्याच्यामध्ये त्याचे इंटरव्ह्यूज घेऊ. मग एखादा फंक्शनल जो मॅनेजर असेल तो त्याचा फंक्शनल राउंड घेईल किंवा म्हणजे एक टेक्निकल राउंड होईल आणि एक HR राउंड होईल. त्याच्यामध्ये त्याचं जेव्हा सिलेक्शन होईल, तेव्हा आपण त्या व्यक्तीला ऑनबोर्ड करू. म्हणजे त्या व्यक्तीला आपल्या कंपनीमध्ये त्याचं काम सुरू करून देऊ. हू अलाइन्स विथ दी ऑर्गनायझेशनल नीड. आता आपल्याला कोणाला शोधायचं आहे, कोणाला अट्रॅक्ट करायचे, कोणाला सिलेक्ट करायचे किंवा कोणाला ऑनबोर्ड करायचं आहे, जो व्यक्ती आपल्या कंपनीची, आपल्या ऑर्गनायझेशनची गरज पूर्ण करेल, त्यालाच फक्त आपल्याला घ्यायचं आहे. दिस इन्क्लूड्स मॅनपॉवर प्लॅनिंग. आता जेव्हा आपण प्रोक्युअरमेंट करतो, तर डायरेक्ट आपण जॉब पोस्टिंग बनवायला सुरुवात करत नाही. आपल्याला प्लॅन करावं लागतं की एक्झॅक्टली कोणाला हायर करायचंय, कोणाची गरज आहे, त्याचे स्किल्स काय लागतील, एज्युकेशन काय लागेल किंवा त्याचा एक्सपिरियन्स किती असला पाहिजे, तो फ्रेशर असला पाहिजे की 10 इयर्सचा एक्सपिरियन्स असला पाहिजे का 30 इयर्सचा असला पाहिजे. मग त्याचं रिक्रुटमेंट कसं करायचंय, त्याचं सिलेक्शन कसं करायचंय आणि त्याला ओरिएंटेशन किंवा ज्याला आपण म्हणतो की इंडक्शन कसं करायचं आहे. ओके, हे सगळं आपल्याला करावं लागणार आहे आणि हे आपलं प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह आहे की ज्याच्यात राईट पर्सन इज हायर्ड फॉर दी राईट जॉब ॲट दी राईट टाइम. आता हे खूप महत्वाचं वाक्य आहे जे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ HRM काय आहे. एक बरोबर व्यक्ती बरोबर कामासाठी आणि योग्य वेळेत तो हायर झाला असेल तर ते आपलं प्रायमरी उद्दिष्ट आहे किंवा महत्वाचं उद्दिष्ट आहे. ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट, जसं मी आता याच्यापूर्वी सांगितलं की जेव्हा आपल्याकडे एम्प्लॉईज असतात तर त्यांचा जे स्किल्स आहे तर ते करंट आणि फ्युचर ह्या चॅलेंजेस साठी त्यांना प्रिपेअर करण्यासाठी आपण ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट देत असतो. आता मी ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट ह्याच्यामधला डिफरन्स काय असतो ह्याच्यावरही एक व्हिडिओ बनवणार आहे. तर तेव्हा हे सगळे जे स्कोप मी आता सांगते हे खूप शॉर्ट मध्ये सांगतेय कारण ही प्रत्येक स्कोप जे आहे तर बघायला गेलं तर ऍक्च्युली प्रत्येक ह्याच्यावर एक वेगळं डिपार्टमेंट बनवू शकतं प्रत्येक कंपनीमध्ये. तर त्याच्यावर मी विस्तारित असा व्हिडिओ बनवणार आहे की जेणेकरून तुम्हाला आणखीन चांगल्यारीत्या समजेल की एक्झॅक्टली किती काम असतं. While training deals with job specific skills, development focus on overall work. ठीक आहे. आता हे एकदम शॉर्ट मध्ये मी सांगितलं की ट्रेनिंग म्हणजे काय. ट्रेनिंग म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या ज्या स्किल्स आहेत, तर आता आपण इथे मेजरली हार्ड स्किल्स वर फोकस करतोय. हार्ड स्किल्सचं ट्रेनिंग देणं. ओके, आणि जेव्हा आपण डेव्हलपमेंट म्हणतो तेव्हा डेव्हलपमेंट म्हणजे ओव्हरऑल, म्हणजे त्याचे हार्ड प्लस सॉफ्ट स्किल्स. ओके, या सगळ्याचं डेव्हलपमेंट केलं जातं. डेव्हलपमेंट मेजरली तेव्हाच होतं जेव्हा आपल्याला एखाद्या व्यक्तीला एखादी नवीन पोझिशन द्यायची असेल किंवा त्याचं थोडंसं प्रमोशन करायचं असेल तेव्हा आपण त्याला डेव्हलपमेंट करायला सुरुवात करतो. पण एखाद्या व्यक्तीला त्याच्याच कामामध्ये एक्सपर्ट बनवायचं असेल सेम पोझिशनलाच तर त्याचं आपण ट्रेनिंग करतो का, कारण त्याच्या एक्झिस्टिंग स्किल्स ज्या आहेत त्या आपल्याला ट्रेन करायच्या त्याच्यात त्याला अजून एक्सपर्ट बनवायचं आहे. जॉब अनालिसिस अँड जॉब डिस्क्रिप्शन. आता यामध्ये नोकरी विश्लेषण आणि नोकरी वर्णन हे दोन वेगवेगळ्या गोष्टी असतात आणि हे सुद्धा करण्याचं काम आपल्या HRM मध्येच येतं. आर क्रिटिकल फॉर क्लॅरिटी इन रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज. आता कित्येक कंपनीज मी पाहिलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये व्यक्तींना माहितीच नसतं की एक्झॅक्टली त्यांना करायचं काय कंपनीमध्ये. म्हणजे रोज नवीन गेल्यावर रोज नवीन टास्क मिळतोय, रोज त्याच्या रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज चेंज होत आहे. मग जर ती क्लॅरिटी नसेल की त्याला का हायर केलं गेलंय आणि त्याचा मेन फोकस कशावर असला पाहिजे, तर व्यक्ती खूप कन्फ्यूज होऊन तुमची कंपनी सोडू शकतो. त्यामुळे जॉब अनालिसिस हे खूप चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे. म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर पोझिशनला आपण हायर करतोय तर त्या जॉब मध्ये काय कामं असणार आहेत
त्याची काय रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे, त्याच्यासाठी काय क्वालिफिकेशन लागेल, म्हणजे त्याचं एज्युकेशन, एक्सपिरियन्स, सर्टिफिकेशन काय असलं पाहिजे. आणि हे जेव्हा क्लिअर असेल आपल्या HR ला, तेव्हा त्याच पद्धतीने तो जॉब डिस्क्रिप्शन लिहू शकतो. आणि बेस्ड ह्याच्यावर जेव्हा जॉब डिस्क्रिप्शन बनेल, तेव्हा ह्या सगळ्या डिटेल्स त्याच्यात टाकल्या जातात. आणि ह्या डिटेल्समुळेच रिक्रुटमेंटला किंवा लोकांना हायर करायला, त्यांचा परफॉर्मन्स इव्हॅल्युएट करायला आणि ट्रेनिंगसाठी प्लॅन करायला आपल्याला मदत होणार आहे. त्यामुळे जॉब ॲनालिसिस हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. आता ह्या फोर्थ स्कोपला आपण बघूया, की कंपन्सेशन अँड रिवॉर्ड ह्याच्यात सुद्धा आपल्याला खूप गरज असते, की कंपन्सेशन म्हणजे बेसिकली भरपाई, रिवॉर्ड म्हणजे बक्षीस. एखाद्या व्यक्तीने केलेल्या कामाची भरपाई, म्हणजे एखाद्याने अ, जर चांगलं काम केलेलं असेल किंवा एक्स्ट्रा ओव्हरटाईम करत असेल, तर त्याला आपण काय कंपन्सेट करणार आहोत, किंवा त्याला जे काही त्याचे जॉब रोल आपण डिफाईन केले होते किंवा त्याचं जे टार्गेट सेट केलेलं होतं, त्या टार्गेटला जर त्यांनी अचीव्ह केलं, तर त्याला आपण काय भरपाई देणार आहोत. आणि एखादा खूप चांगला परफॉर्म करत असेल, टार्गेटच्याही तो एक्सीड करत असेल, टार्गेटच्या पुढे जात असेल, तर त्याला बक्षिसामध्ये आपण काय देणार आहोत, हे सुद्धा HRMच्या अंडर येतं. आणि हे का इम्पॉर्टंट आहे, का इसेन्शियल आहेत, कारण ह्याच्यामुळे एम्प्लॉई आपले मोटिवेट होतात आणि आपल्या कंपनीमध्ये टॉप टॅलेंट जे आहे ते टिकून राहतं. आता याच्यामध्ये फक्त आपण पैशांनी भरपाई किंवा बक्षिसं नाही देणार आहोत, तर सॅलरी, बोनस अँड नॉन मॉनिटरी जे इन्सेंटिव्ह असतात, की जसं वर्क लाईफ बॅलन्स प्रोग्राम देणं किंवा एखाद्या व्यक्तीला एखाद्या ट्रिपवर पाठवणं किंवा त्याच्या फॅमिलीसाठी इन्शुरन्स काढणं, या सुद्धा गोष्टी नॉन मॉनिटरी इन्सेंटिव्ह मध्ये येतात. किंवा बऱ्याच कंपनीमध्ये असं असतं, की तुम्ही 1 वर्ष पूर्ण केलं तर तुम्हाला तुमचा लॅपटॉप मिळेल. तुम्ही 3 वर्ष पूर्ण केले तर तुम्हाला तुमची टू व्हीलर मिळेल. 5 केले तर मग तुम्हाला कार मिळेल आमच्याकडनं. असे नॉन मॉनिटरी इन्सेंटिव्ह तुम्ही देऊ शकता, जेणेकरून आपलं जे टॅलेंटेड लोकं आहेत हां, आपल्याला फक्त टॅलेंटेड हवेत. तर ते टॅलेंटेड लोकं आपल्या कंपनीमध्ये टिकून राहतील. आता हे कंपन्सेशन कसं असलं पाहिजे? फेअर आणि ट्रान्सपरंट. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला हे माहिती असलं पाहिजे, की त्यांनी कोणतं टार्गेट अचीव्ह केल्यावर त्याला काय रिवॉर्ड मिळणार आहे. हे रिवॉर्ड सिस्टम सुद्धा तुम्ही बनवायचं असतं, की जेणेकरून एम्प्लॉईचा सॅटिस्फॅक्शन जो आहे तो चांगला राहील आणि त्याचा परफॉर्मन्स सुद्धा चांगला टिकून राहील. एम्प्लॉई रेकॉर्ड्स, आता हे सगळं करता करता आपल्याला एम्प्लॉईच्या रेकॉर्ड्सना सुद्धा मेंटेन करायचं आहे. त्या रेकॉर्ड्समध्ये काय असलं पाहिजे? डिटेल्ड इन्फॉर्मेशन. कोणाबद्दल? एम्प्लॉईज बद्दल. जसे की त्यांचा काय पर्सनल डेटा आहे, त्यांची हिस्ट्री काय आहे, म्हणजे त्यांचा एक्सपिरियन्स काय आहे, त्यांचा परफॉर्मन्स कसा आहे. आता तुम्ही क्वार्टरली करू शकता किंवा 6 मंथ्स परफॉर्मन्स रिव्ह्यू करू शकता किंवा पर इयर म्हणजे ॲन्युअली तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. आता हे परफॉर्मन्स तुम्ही स्वतःही करू शकता किंवा त्यांचे जे रिपोर्टिंग मॅनेजर्स असतील त्यांच्याकडनंही बनवून घेऊ शकता. आणि त्यांचे पेरोलचे डिटेल्स काय आहेत, म्हणजे किती त्यांना तुम्ही सॅलरी देताय, किती टॅक्स डिडक्ट होतोय किंवा त्यांचं EPF, PF काय होतोय, हे सगळे डिटेल्स तुम्ही मेंटेन करायचे आहे. आता हे प्रॉपर रेकॉर्ड ठेवण्यामागचा उद्देश काय आहे? तर आपल्या पहिले तर लीगल कम्प्लायन्स म्हणजे आपल्याला हे लीगली करावंच लागतं आणि ह्याच्यामुळे आपल्याला डिसिजन मेकिंग जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीने करता येईल. कारण या रेकॉर्डमध्ये जर तुम्हाला माहिती असेल की एखाद्या व्यक्तीचा परफॉर्मन्स जो आहे तो डिग्रेड होत चाललेला आहे, तर तुम्ही त्याला जेव्हा एखादी नोटीस सर्व्ह करता, त्याला मेमो देता, तर तुमच्याकडे हे रेकॉर्ड असले पाहिजे, की का तुम्ही एखाद्या व्यक्तीला मेमो दिलेला आहे. त्यामुळे रेकॉर्ड्स ठेवायला तुम्ही सुरुवात करा, अजून केलेली नसेल तर. आणि प्रत्येक छोट्या गोष्टीचा रेकॉर्ड तुम्ही मेंटेन करून ठेवा. एम्प्लॉयी वेलफेअर, आता यांचं कल्याण सुद्धा करायचं आपल्याला. जे आपले कर्मचारी आहेत त्यांचं
ओव्हरऑल क्वालिटी जी आहे त्याच्यावर फोकस करायचा आहे. त्यामध्ये आपल्याला हे पण लक्ष द्यायचं आहे, की त्यांची लाईफ कशी आहे ॲज अ एम्प्लॉयी ॲट वर्क. म्हणजे असं नसलं पाहिजे, की एखादा व्यक्ती, एखादा एम्प्लॉयी खूप प्रेशरमध्ये काम करतोय. बऱ्याच केसेस आपण बघतो, की ज्याच्यामध्ये एम्प्लॉईज इतकी प्रेशरमध्ये आहेत, की जेणेकरून त्यांनी कंपनी सोडली आहे किंवा त्यांनी स्वतःचं बरं वाईट करून घेतलेलं आहे. तर त्या ठिकाणी काय झालेलं असतं, क्वालिटी ऑफ लाईफ नसते. म्हणजे खूप व्यक्ती कंपनीमध्येच वेळ घालवतोय आणि त्याला त्याच्या पर्सनल लाईफमध्ये काहीच नाहीये. आता हे आपल्याला कसं करता येईल वेलफेअरसाठी? तर त्याला हेल्थ बेनिफिट्स द्या. रेग्युलर चेकअप्स करा, कॅम्प सेटअप करा. त्याच्यानंतर त्यांचे सेफ्टीसाठी काय-काय करता येईल. आता बरेच आपले ब्लू कॉलर जॉबचे जे एम्प्लॉईज असतात किंवा फ्लोर मॅनेजर्स वगैरे असतात. तर कित्येक इन्सिडेंट आपण बघितलेले आहेत, की सेफ्टी मेजर्स नाही घेतल्यामुळे बऱ्याच कर्मचाऱ्यांचं बरं वाईट झालेलं आहे. आणि त्यामुळे त्या कंपनीची रेप्युटेशन पण खराब झालेली आहे. त्यामुळे वर्कप्लेसमध्ये तुम्ही काय सेफ्टी मेजर्स घेतायत, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर रिक्रिएशनल फॅसिलिटीज किंवा काउन्सिलिंग सर्व्हिस काय देत आहेत. रिक्रिएशनल म्हणजे कोणते ॲक्टिव्हिटीज घेतायत, मनोरंजन तुम्ही कसं ठेवलेलं आहे, काय सुविधा ठेवलेली आहे किंवा समुपदेशन काय करत आहात. तर कित्येक कंपन्यांमध्ये एक डे ठरलेला असतो, की एव्हरी थर्सडे एखादा काउन्सिलर येणार आणि तुम्ही त्यांच्याकडनं काउन्सिलिंग घेऊ शकता. सायकॉलॉजिकल काउन्सिलिंग घेऊ शकता किंवा फॅमिली रिलेटेड, रिलेशन रिलेटेड किंवा कोणत्याही गोष्टीचं काउन्सिलिंग घेण्यासाठी तुम्हाला तिथे ते अवेलेबल असतात. कित्येक युनिव्हर्सिटीजमध्ये, कित्येक कॉर्पोरेट किंवा गव्हर्नमेंट जॉब्समध्ये ही सुविधा दिली जाते. हे एकंदरीत कशासाठी? तर जेणेकरून त्यांचं सॅटिस्फॅक्शन जे आहे, ते चांगलं असलं पाहिजे, ते चांगलं होत गेलं पाहिजे आणि कंपनीमध्ये जेव्हा ते काम करायला येतात, तेव्हा त्यांना जे पॉझिटिव्ह एन्व्हायर्नमेंट आहे, ते मिळालं पाहिजे. तर यासाठी एम्प्लॉयी वेलफेअर ऑफिसर पण असतो. त्याचं काम मेन हेच असतं आणि तो ह्या सगळ्या गोष्टींची दखल घेत असतो. लास्ट स्कोप काय आहे? तर इंडस्ट्रियल रिलेशन. आता हे डेव्हलप होताना लास्ट आता हे रिसेंट डेव्हलपमेंट आहे, की ज्याच्यामध्ये एचआरला इंडस्ट्रियल किंवा औद्योगिक संबंध सुधारण्यासाठी सुद्धा बघितलं जातं, की जेणेकरून एम्प्लॉईज आणि मॅनेजमेंट यांच्यामधले जे संबंध आहेत ते मेंटेन राहिले पाहिजे. कोणते? हार्मनीमध्ये म्हणजे चांगलेरित्या ते टिकून राहिले पाहिजे. This involves addressing grievances, negotiating with unions and ensuring compliance with labor laws. आता ह्यात HR का येतो? कारण HR ला लेबर लॉज सगळे माहिती असतात. काय-काय गोष्टी आपण नेगोशिएट करू शकतो. कोणत्या व्यक्तीचे एखादं काही प्रॉब्लेम असतील, काही तक्रारी असतील, तर त्यांचं निराकरण कसं करायचं आहे, ते त्याला माहिती असतं. बाय रिमेनिंग विदिन द लिमिट्स ऑफ द लॉज म्हणजे कायद्यानुसार काय काय आपल्याला त्याला सोल्युशन देता येईल हे HR ला माहिती असतं. अ हेल्दी इंडस्ट्रियल रिलेशनशिप मिनिमाइजेस कॉन्फ्लिक्ट अँड प्रमोट कोलॅबोरेशन. म्हणजे जेव्हा हे सगळे वादविवाद कमी व्हायला लागतात आणि औद्योगिक संबंध हे चांगले व्हायला लागतात, तेव्हा सगळे एकमेकांना सहकार्य करायला सुरुवात करतात. तर आजचे हे 4 टॉपिक होते. आय होप तुम्हाला सगळे कळले असतील. थँक यू सो मच फॉर वॉचिंग. स्टे कनेक्टेड आणि तुम्हाला काहीही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता आणि त्या टॉपिकवर मी आणखीन इलॅबोरेटेड व्हिडिओ बनवू शकते. तर असंच शिकत राहूया आणि मराठीमध्ये मॅनेजमेंट समजून घेऊया. थँक यू सो मच.